नमस्कार गुरुभक्तांनो. श्री गुरुचरित्र कथासारातील अत्यंत रहस्यमय आणि प्रभावी असा 5वा अध्याय आपण ऐकणार आहोत. हा अध्याय ऐकल्याने व वाचल्याने घरात येणारा प्रत्येक अतिथी प्रसन्न होतो आणि संततीला मिळतो पराक्रमाचा आशीर्वाद. मुलांमध्ये तेज, धैर्य, संस्कार देणारा आहे. अतिथी देवो भव या दिव्य तत्वाबरोबरच घराला पुण्य, संततीला पराक्रम आणि जीवनाला गुरुकृपेची दिशा देणारा अमृतस्त्रोत आहे. तर ऐका श्रीपाद श्रीवल्लभांची जन्मकथा. श्री गणेशाय नमः. नामधारकाने सिद्धयोग्याला दत्तात्रेयांच्या अवतारांबद्दल विचारले तेव्हा तो म्हणाला, विष्णूने अमरीशासाठी नानाविध रूपांनी अवतार घेतले. सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचे हनन, भक्तांचा उद्धार, अधर्माचा बिमोड, धर्मसंस्थापना, धर्मोन्नती व मानवी उत्क्रांतीस पोषक अशी अनेक कार्य केली. कलियुगात लोक धर्मभ्रष्ट झाले, कर्मभ्रष्ट झाले, वाटेल तसे वागू लागले, अनाचार व दुर्वासना बळावल्या गेल्या. तेव्हा लोककल्याणार्थ श्री गुरु दत्तात्रेयांनीच अवतार घेतले. पिठापूर नगरात आपस्तंभ शाखेचा एक ब्राह्मण गृहस्थ राहत असे. आपाळराज हे त्याचे नाव. सुमती ही त्याची पत्नी. ती पतिव्रता स्त्री होती. गृहकृत्यदक्ष, पतीला सहाय्य करणारी, अतिथींची सेवा करणारी अशी गृहिणी होती. ती विष्णू दत्ताची भावभक्तीने नित्य आराधना करायची. एकदा अमावस्येच्या दिवशी आपाळराजाच्या घरी पितृश्राद्ध होते. तेव्हा भगवान दत्तात्रय अतिथीचे रूप घेऊन तिच्या द्वारी आले. त्याला थांबायला लागू नये म्हणून सुमतीने ब्राह्मण भोजनापूर्वीच भिक्षा घातली. हा तिचा सेवाभाव पाहून दत्तात्रय अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी तिला 3 मुखे व 6 हात अशा मूळ दत्त स्वरूपात दर्शन दिले. सुमतीने त्यांना वंदन केले. तेव्हा ते म्हणाले, हे माते, अतिथीचे स्वागत करण्यात तू जी तत्परता दाखविलीस त्यामुळे मी अगदी संतुष्ट झालो आहे. मी तुला वर देऊ इच्छितो. जे हवे ते मागून घे. सुमतीने हात जोडून श्री गुरूंची स्तुती केली. ती म्हणाली, हे गुरुनाथा, तू जगाचा स्वामी आहेस. लोकांना भवसागरातून तारून नेणारा आहेस. तू भक्तवत्सल आहेस. निजदासांवर अनेक प्रकारे कृपा करतोस. तू दीनदुबळ्यांना आधार देतोस. वेदपुराणांमध्ये ठायी ठायी तुझीच कीर्ती वर्णन केलेली आहे. चराचराचे कल्याण करणे हेच तुझे ब्रीद आहे. 14 भुवने अहोरात्र तुझीच प्रशंसा करतात. तू आपल्या सेवकांचे सर्व मनोरथ पुरवितोस. हे महाप्रभू, तू मला माते अशी हाक मारलीस. ते वचन खरे हो. मला अनेक पुत्र झाले, पण ते जन्मताच मेले. जे जगले त्यांमध्ये एक आंधळा आहे तर दुसरा पांगळा. असे पुत्र असून नसल्यासारखेच आहेत. मला त्यांचा काय उपयोग? माझा पुत्र तुझ्यासारखा ज्ञानी, जगाला वंद्य, देवांसारखा आणि परमपुरुषार्थी असावा अशी इच्छा आहे. ती तू पूर्ण कर. तेव्हा पुढील काळात भक्तोद्धाराचे जे महत्कार्य करण्याचे आहे त्याचे स्मरण करून श्री गुरु दत्तात्रय तिला म्हणाले, माते, तुला अपेक्षित असाच पुत्र होईल. तो महाज्ञानी व महातपस्वी असेल. तो तुमचा व तुमच्या कुळाचा उद्धार करेल. या कलियुगात त्याची मोठी कीर्ती होईल. तो तुमचे दैन्य घालवील. मात्र तुम्ही त्याच्या कलाने घ्या. त्याचा शब्द मोडू नका, नाही तर तो तुमच्याजवळ राहणार नाही. वरदान देऊन दत्तात्रय अदृश्य झाले. सुमतीला आनंद झाला होता.
आश्चर्यही वाटत होते. तिने पतीला सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा तो म्हणाला, सुमती, दत्तात्रेयांनी तुला आई अशी हाक मारली. तुला त्यांच्यासारखाच सर्व उत्तम गुणांनी युक्त पुत्र होईल असा वर दिला. त्या अर्थी तेच पुत्र रूपाने तुझ्या पोटी जन्म घेतील. आपले भाग्य आज फळास आले. त्यावेळी दोघांचाही आनंद गगनात मावत नव्हता. सुमतीच्या मनात थोडी रुखरुख होती. ती पतीला म्हणाली, नाथ, माहूर, करवीर, पांचालेश्वर या ठिकाणी दत्तात्रेयांचा निवास असतो. ते नाना वेशांनी भिक्षा मागतात. मध्यान्हसमयी कोणी अतिथी आल्यास त्याला कधीही विनमुख पाठवू नये. त्याला दत्तगुरू समजून भिक्षा घालावी असे तुम्ही आधीच सांगून ठेवले आहे. पण आज श्राद्धाचे ब्राह्मण जेवण्यापूर्वीच मी भिक्षा घातली. यात माझे काही चुकले का? आपळराज म्हणाला, अगं, तू योग्य तेच केलेस. श्री गुरु दत्तात्रेयांनी आपल्या घरी भिक्षा मागितली. दत्तात्रेय म्हणजे साक्षात विष्णू, त्रिमूर्ती अवतार. त्यांचे तुला दर्शन झाले, वरप्रसाद मिळाला. तू धन्य आहेस. आज आपले सर्व पितृगण कृतार्थ झाले आहेत. आता ते स्वर्गलोकी जातील. काही काळाने सुमती गर्भवती झाली. 9 मास पूर्ण होताच तिने एका तेजस्वी पुत्राला जन्म दिला. ब्राह्मणांनी त्याचे जातक वर्तविले. हा मोठा तपस्वी होईल, जगाला मार्गदर्शन करेल, याची जगद्गुरू म्हणून ख्याती होईल. ते ऐकून आपळराज व सुमतीला धन्य धन्य वाटले. दत्तात्रेयांच्या वरप्रसादाने झालेला म्हणून त्यांनी पुत्राचे नाव श्रीपाद असे ठेवले. श्रीपाद 7 वर्षांचा झाल्यावर पित्याने त्याची मुंज केली. मौजीबंधन होताच तो 4ही वेद धडाधड म्हणू लागला. त्याने मीमांसा, न्याय, तर्क आदी दर्शनशास्त्रेही तत्काळ प्रकट केली. ते ऐकून सर्व लोकांना मोठे आश्चर्य वाटले. श्रीपाद अवतारी महात्मा आहे याची त्यांना खूण पटली. ज्ञानीजन, विद्वान ब्राह्मण यांनाही तो मार्गदर्शन करू लागला. आचार, विचार, व्यवहार, कर्म आणि प्रायश्चित्ते, वेदांचा अर्थ, वेदांताचे रहस्य अशा अनेक विषयांचे ज्ञान प्रकट करू लागला. श्रीपाद 16 वर्षांचा झाला तेव्हा माता पित्याच्या मनात त्याच्या विवाहाचे विचार येऊ लागले. याविषयी श्रीपादाला विचारले असता तो त्यांना म्हणाला, आई बाबा, माझ्यासाठी विरक्ती नावाची स्त्रीच योग्य आहे. अन्य स्त्रिया मला मातेसमान आहेत. मी तपस्वी ब्रह्मचारी आहे. योगरूपी स्त्री हीच माझी पत्नी. म्हणून मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे. आता मी उत्तरेकडे जाणार आहे. माता पित्याला दत्तात्रेयांचे पूर्वीचे वचन आठवले. हा अवतारी पुरुष आहे. याचा शब्द मोडला तर भलतेच काहीतरी व्हायचे. असा विचार करून ती दोघे म्हणाली, श्रीपाद, तूच आमचा आधार आहेस. वृद्धापकाळाची काठी आहेस. तू आम्हाला सांभाळशील या आशेवरच आम्ही होतो. पण तू तर जाण्याची वार्ता करीत आहेस. मग आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहायचे? पुत्रवियोगाच्या कल्पनेने सुमती रडू लागली, मूर्छित पडली. श्रीपादाने तिला सावध केले. तिचे अश्रू पुसले व म्हणाला, आई, तुझी भावना मी समजू शकतो. आता चिंता करू नकोस. तुझ्या सुखासाठी तू जे मागशील ते मी देईन. सुमती म्हणाली, बाळा, तुझा एक भाऊ आंधळा आहे तर दुसरा पांगळा. मी तुझ्याकडे पाहूनच त्यांच्या अपंगत्वाचे दुःख गिळत होते. तू आमचे दैन्य दूर करशील अशी माझी अपेक्षा होती. श्रीपाद म्हणाला, एवढेच ना, मी आत्ताच तुझे दुःख घालवितो. त्याने आपल्या दोन्ही भावांवर अमृतमय कृपादृष्टी टाकली. तर काय आश्चर्य! परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सुवर्ण व्हावे
तसे त्याचे दोन्ही बंधू अव्यंग, सुदृढ आणि सुंदर झाले. त्यांना सर्व प्रकारचे ज्ञान प्राप्त झाले. त्यांनी श्रीपादाचे कृतज्ञतेने पाय धरले. श्रीपादाने त्यांना वर दिला, तुम्हाला पुत्र पौत्र होतील. तुम्ही सुखात आनंदात राहाल. मातापित्यांची सेवा कराल. इहलोकी सौख्य भोगून शेवटी मुक्त व्हाल. त्याने मातापित्यांना आश्वासन दिले, हे तुमचे दोन्ही पुत्र शतायुषी होतील. यांना कन्या व पुत्र होतील. यांच्या घरी अखंड लक्ष्मी नांदेल. यांची मोठी कीर्ती होईल. यांचे वंशज वेदशास्त्र संपन्न, सदाचारी व प्रतिष्ठा प्राप्त होतील. मला साधुजनांना दीक्षा देण्यासाठी उत्तरेकडे जायचे आहे. मला जाण्याची अनुज्ञा द्या. मातापित्यांच्या डोळ्यात पाणी तरळत होते. त्यांना वंदन करून श्रीपाद क्षणार्धात अदृश्य झाला. तो गुप्त रूपाने काशीस आला. तेथून बद्रिकाश्रमास गेला. तेथे नारायणाची भेट घेतली. त्याला मी कार्यासाठी मनुष्य रूपाने अवतार घेतला आहे असे सांगितले. मग तो तीर्थयात्रा करीत गोकर्ण क्षेत्री आला. आपल्याला अध्याय आवडला आहे तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऐका पुढील अध्याय. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होत. श्री गुरुदेव दत्त.